भाजपला महायुतीला यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये न भूतो न भविष्यते अशा प्रकारचं जे ते यश मिळालेलं पाहायला मिळतं आणि या यशाची अनेक कारणं आहेत। तर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील यामध्ये वाटा जो आहे तो सांगितला आहे आणि ओबीसींनी घवघवीत जे ते मतदान महायुतीला केलं आणि ह्यांच्या सांगण्यावरून केलं अशा प्रकारचा दावा त्यांचा आहे। नेमकं काय सगळं महाराष्ट्रामध्ये घडलं, इतकं मोठं यश जे आहे ते भाजपला महायुतीला पाहायला मिळतं? नाही, खरं तर शासनाचे अनेक धोरणं आहेत त्याला जबाबदार, पण त्या धोरणामध्ये ओबीसीचा अंडरकरंट हा खूप मोठा होता। हे मी आज निवडणुकाचा निकाल आल्यानंतर सांगत नाही, तर आपल्या प्रेसच्या माध्यमातून मी वेळोवेळी सांगितलेलं होतं की नुसता हरियाणा पॅटर्न नाही, तर हरियाणाचा दुप्पट पॅटर्न या महाराष्ट्रामध्ये आहे आणि मी कोण पराभूत होणार आहे आणि कुणाला पराभूत करणार आहे त्याची यादीसुद्धा दिलेली होती आणि त्यामध्ये आम्ही जवळजवळ 70% स्ट्राईक रेट आहे आमचा। त्या माणसांना आम्ही पराभूत केलेला आहे। त्यामुळं राजेश टोपेंना आम्ही सांगून त्यांचा पराभव केलेला आहे, कारण आम्ही एक लोकवर्गणीतून तिथं कावेरीताई खटके नावाच्या महिलेला उमेदवारी दिलेली होती आणि तिथं सभा घेतलेल्या होत्या। त्यांना 21,000 मतं पडलेले आहेत आणि 25 वर्षाची सत्ता 2500 मतांनी आम्ही घालवली। त्यामुळं महाराष्ट्रामधल्या तमाम ओबीसींचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि येऊ घातलेल्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या ओबीसीचे प्रश्न प्राधान्यानं सोडवावेत। पण तुम्ही सुद्धा उमेदवार तुमचे उभे केले होते, जरांगेंनी काल टीका केली की 700 मतं पण त्या तुम्हाला पडली नाही, तुमच्या उमेदवारांना पडली नाही। ते खोटं बोललेले आहेत, ते सांगण्यासाठीच मी आज प्रेस घेतली। अरे आम्ही शेपूट घालून पळालो तर नाही ना, आम्ही 9 ठिकाणी उमेदवार दिले आणि त्या 9 ठिकाणी उमेदवार 21,000, 33,000, 43,000, 63,000, 53,000। अरे माहिती घेऊन तर जरांगे बोलत जा। एक मातंग समाजाचा उमेदवार आम्ही भूमपरांड्यात उभा केला होता, त्या उमेदवार प्रवीण रणबागुल त्यालासुद्धा 11,000 मतं पडलेले आहेत। त्यामुळे जरांगे तू थोडी माहिती घेत जा आणि मग बोल। पण निवडून आले नाहीत ना, तुम्ही उभे केले म्हणजे आम्ही प्रयत्न करायचा नाही का? आम्ही प्रयत्न नाही करायचा? आम्ही ते 9 उमेदवार अगोदर मी प्रेसमध्ये सांगितलं होतं हे माझे उमेदवार आहेत आणि इथं मी सभा घेणार आहे आणि जिथं सभा घेतलेत तिथं निर्णायक मतं आम्ही घेतलेले आहेत। त्यामुळं जरांगे थोडीशी माहिती घेत जा आणि मग बोलत जा। आमदारांची संख्या वाढलेली पाहायला मिळते ओबीसी आणि इतर समाजाची वाढली, कारण माधवते माळी धनगर वंजारी तेली लिंगायत यांची 7 आमदार निवडून आलेले आहेत। माळ्यांचे 7 आलेले आहेत, धनगरांचे 7 आलेले आहेत, वंजाऱ्यांचे 7 आलेले आहेत, तेलींचे 7 आलेले आहेत, बंजाराचे 3 आलेले आहेत, कासार समाजाचा 1 आलेला आहे। अजून आम्ही ॲनालिसिस करतोय। त्यामुळं धनगर समाजाचा एकच आमदार होता मागच्या विधानसभेत, तो आकडा आम्ही 7पर्यंत नेला आहे। त्यामुळं कोण कुठला पक्ष माहिती नाही, पण ओबीसीचा अंडरकरंट काय आहे हे आम्ही महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे आणि डंके की चोट पे जे कोणी पराभूत झाले त्यांनी ॲनालिसिस करावं। आमच्या बंजाराच्या तांड्यावर, वंजाऱ्यांच्या वस्त्यावर, धनगरांच्या वाड्यावर जावा आणि तिथं एकूण मतदानापैकी तुम्हाला किती मतं पडलेत त्याचा ॲनालिसिस करा। जसं तुमच्या आदेशानंतर किंवा तुम्ही सांगितल्यानंतर या सगळ्यांनी महायुतीला मतदान केलं की हा ओबीसी आहे, हा या आपला आहे म्हणून मतदान झालं? महायुतीला मतदान झालं कारण ओबीसी कमी ठिकाणी निवडणुकीला उभे होते। त्यामुळं आम्ही निर्णायक भूमिका घेतलेली होती। आम्ही प्रेसद्वारे सांगितलेलं होतं महाराष्ट्रात की आपल्याला महाविकास आघाडी येणे नाही, तुतारी बायकॉट। किती प्रेस दाखवू तुम्हाला? पण तुम्ही तुतारीचा माळशिरसमध्ये तुम्ही तुतारीला तिथं हे केलं, माझ्या विरुद्ध प्रेस झालेली आहे, तुम्हीच दाखवली की उत्तम जानकरांना लक्ष्मण हाकेंचा पाठिंबा, मग त्याला रिॲक्शन म्हणून बहिष्कार घातला गेला की हाके पाठिंबा देत नसतील तर आम्ही मतदान करणार नाही। अरे माणूस आणला ना निवडून, अरे तुमच्या नातवाला निवडून आणताना तुमच्या नाकातोंडात पाणी गेलं। अरे उत्तम जानकरांना आम्ही 14-15 मतांना निवडून आणलं का? तिथं काय कुठला फॅक्टर होता माळशिरसमध्ये? आणि इथं तुमच्या नाकात तोंडात पाणी गेलं, एकतर पराभूत झाला, तिथं तुमचा टोपे पराभूत झाला का? आमचा दिले ना तुम्ही। या शरद पवारांनी नातवांना उभं करण्यापेक्षा अजून 2-3 ओबीसी दिले असते, सोशल इंजिनिअरिंग केलं असतं तर ते सुद्धा निवडून आले असते। हे मी अभ्यासानं आणि रिझल्ट ओरिएंटेड बोलतोय। आता महायुती सरकार स्थापन झालंय, ओबीसींच्या दृष्टीच्या हिताचे निर्णय घेणारा मुख्यमंत्री म्हणून कोण असलं पाहिजे? कारण तुमचा वाटा आहे ना, तुम्ही सांगताना तुम्ही हक्काने सांगितलं पाहिजे की बाबा हा माणूस बघा, ज्यांच्या नावाचा फोटो बॅनरवर वापरला, ज्यांच्या नावानं मतं मागितली, ज्यांनी जास्त एफर्ट्स घेतले तो माणूस मुख्यमंत्री होईल। नाव कशाला घ्यायला पाहिजे मी कुणाचं? आणि आता आम्ही काम केलेलं आहे, आता त्यांचे पक्ष ठरवतील ना कुणा, पण जो कोणी मुख्यमंत्री होईल त्यांनी ओबीसीचे प्रश्न सोडवले पाहिजेत, नाहीतरी आमचं आंदोलन सुरू। पण आता तुम्ही इतका प्रयत्न केलाय, तुमचा एवढा दावा आहे महायुती सरकार आणण्यामध्ये, तुम्हाला देखील काहीतरी राजकीय दृष्ट्या मिळालं पाहिजे, विधान परिषद मिळाली पाहिजे। अरे काय विधान परिषद? अरे मी वेळोवेळी बोल, अर्ध्या लोकसंख्येचा वॉइस आहे, तुम्ही विधान परिषद वगैरे एवढी आमची ही आहे का? अरे अर्ध्या लोकसंख्येचे प्रश्न सोडवायचे असतील तर तेवढ्या जबाबदारीचं पद पाहिजे। तुम्ही काय सांगताय विधान? अरे काय असेल ते असेल ते, जर तर कॅबिनेट मंत्री पद अरे तुम्ही बोललात म्हणून मी ती रिॲक्शन होती माझी, मी मागितलेलं नाही, ते द्यायचं का नाही ते ठरवतील।
कुठलं तरी गॅमेंट द्यायचंच मला तर कुठलं पद काय मला शिक्षण मंत्रीपद द्या, महसूल मंत्रीपद द्या, गृहमंत्री, अरे माझी तेवढी हैसियत आहे, तेवढं ज्ञान आहे. उगाच 7वीपासून 8वीपास ते धसासारख्या माणसाला जर तुम्ही देणार असाल, काय कळतं त्याला? त्यामुळं क्वालिटी बघा, नॉलेज बघा आणि मग द्या. मागणी करणार आहे तुम्ही? काय मागणी करणार नाही, द्यायचं असेल तर देतील, नाही तर आम्ही आमची अर्धी लोकसंख्या आम्ही परत आंदोलनाला तयार. तर हा सगळा जो आहे तो राजकारणानंतर निवडणुकानंतर जो आहे तो सगळ्यांचे दावे प्रतिदावे जे आहेत ते निकालानंतर होत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.